नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आरोग्य विभाग महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. यासाठी तुमची परीक्षा होणार नाही, थेट तुमच्या मार्क्सनुसार तुमची निवड होणार आहे. कुठली पद आहेत, काय पात्रता लागणार आहे, कसा अर्ज भरायचा आहे, अर्ज भरताना ऑनलाईन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, मग तो कसा भरायचा आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर बघा, जाहिरात तुमच्यासमोर ओपन केलेली आहे. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्ही बघू शकतात. तर पाहू शकता मित्रांनो, वैद्यकीय आरोग्य अधिकारी जे आरोग्य विभाग आहे महानगरपालिका अमरावती यांची ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. सध्या अमरावतीसाठी जाहिरात आलेली आहे. तुमची महानगरपालिका मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. त्याची अशी आरोग्य विभागाची जाहिरात आली असल्यास, आरोग्य भरतीची जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. तर बघा, महानगरपालिका अमरावती या ठिकाणी आयुक्त पाहू शकता, त्यांच्यामार्फत आणि आरोग्य अधिकारी जे आहेत त्यांच्यामार्फत ही जाहिरात देण्यात आलेली आहे. तर डिटेलमध्ये आपण पाहूयात मित्रांनो. ऑफिशियल वेबसाईट जी आहे तिथे देखील तुम्हाला ही जाहिरात पाहायला भेटेल अमरावती महानगरपालिकेच्या. तर तुमची महानगरपालिका आहे कुठली, कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याची अशी जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की माहिती त्याची दिली जाईल. तर मित्रांनो, ही पदं जी असतात कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती 11-11 महिन्याच्या भरली जातात, NHM अंतर्गत किंवा NUHM अंतर्गत. तर बघा, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अमरावती महानगरपालिका अंतर्गत मित्रांनो 15व्या वित्त आयोगाअंतर्गत ही पदं भरली जात आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला माहिती असेल 3/11/2023 ची जाहिरात रद्द करण्यात आली असून सुधारित ही जाहिरात मित्रांनो पुन्हा एकदा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती अंतर्गत अमरावती महानगरपालिका अंतर्गत कंत्राटी पदे पदभरतीद्वारे भरावायची आहेत. याकरिता इच्छुक उमेदवारांनी सोबत जोडलेल्या अर्ज नमुन्यानुसार आवश्यक शैक्षणिक कागदपत्रासह वेळेत अर्ज सादर करावा. तर याच्यामध्ये कुठली कुठली पदं भरली जात आहेत ते अगोदर आपण बघूयात. तर बघू शकता, 2च कॅडरची फक्त पदं सध्या भरली जात आहेत, ज्याच्यामध्ये 2 नंबरचं पद आहे मित्रांनो MPW पुरुष. तर बघू शकता या ठिकाणी मित्रांनो, हे जे पद आहे MPW पुरुष याच्यासाठी मित्रांनो 22 वॅकेन्सी ठेवण्यात आलेली आहेत. तुमचं नियुक्तीचं ठिकाण, जॉब पोस्टिंग तुमचं अमरावती महानगरपालिका असणार आहे. याच्यासाठी वयोमर्यादा खुल्या प्रयोगासाठी 38 वर्ष, राखीव प्रयोगासाठी 43 वर्षापर्यंत असेल. आता MPW म्हणजेच या ठिकाणी आरोग्य सेवकप्रमाणे हे पद असतं मित्रांनो, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी असं आपण या पदासाठी म्हणतो. तर याच्यासाठी पात्रता आता चेंज झालेली आहे. पहिली पात्रता फक्त 10वी पास होती, आता 12वी पास सायन्स पाहिजे, प्लस याच्यामध्ये पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा या ठिकाणी सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स असेल तरी देखील चालेल. दोन्हीपैकी एक कोर्स तुमचा झालेला आहे तर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. या पदासाठी स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला या ठिकाणी 18,000 पर मंथ इतका मित्रांनो दिला जातो. प्रत्येक कॅटेगरी वाईज इथं वॅकेन्सी तुम्हाला पाहायला भेटतील. खुला प्रयोग असेल, EWS असेल, NTC, NTB, VJA, ST, OBC प्रत्येक कॅटेगरीनुसार वॅकेन्सी तुम्हाला पाहता येतील. तर हे 2 नंबरचं पद झालं. त्यानंतर या ठिकाणी 1 नंबरचं पद आहे ते म्हणजे स्टाफ नर्स. याच्यासाठी देखील 22 वॅकेन्सी आहेत. पोस्टिंग तुमचं अमरावती महानगरपालिकेमध्येच असणार आहे. याच्यासाठी देखील वय सेम आहे, 38 वर्ष, खुल्या प्रयोगासाठी, राखीव प्रयोगासाठी 43 वर्ष. याच्यासाठी तुमची शैक्षणिक अर्हता मित्रांनो GNM किंवा BSc नर्सिंग झालेलं आहे आणि व्हॅलिड रजिस्ट्रेशन तुम्ही केलेलं आहे नर्सिंग काउन्सिलमध्ये, तर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. प्रत्येक कॅटेगरी वाईज देखील इथं वॅकेन्सी तुम्हाला पाहायला भेटतील. या पदासाठी 20,000 स्टार्टिंग एवढा पेमेंट तुम्हाला भेटत असतो स्टाफ नर्स या पदासाठी NHM अंतर्गत. तर ही पूर्ण पदांची माहिती झाली. एकूण 44 पदं भरली जात आहेत. तर याच्यासाठी मित्रांनो जाहिरात ऑनलाईन व वृत्तपत्रामधून जी प्रसिद्ध केलेली आहे, यासाठी तुम्हाला वरील पदं जे असणार आहेत गुगल शीटद्वारे भरण्यासाठी तुम्हाला अर्ज बंधनकारक असणार आहे. गुगल शीटमधील चूक आढळल्यास सर्वस्वी तुमचं या ठिकाणी तुम्ही जबाबदार असणार आहे. तरी प्रत्यक्ष अर्जाची प्रत कार्यालयात आणून देखील तुम्हाला द्यायची आहे. ऑनलाईन तर फॉर्म भरायचा आहे. बघू शकता ऑफिशियल वेबसाईटवरती इथं आलात तर इथं बघा गुगल फॉर्म फॉर स्टाफ नर्स, गुगल फॉर्म फॉर MPW याच्यावरती क्लिक केलं की तुमच्यासमोर फॉर्म ओपन होईल. तो फॉर्म तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि त्याची प्रत देखील कार्यालयामध्ये आणून द्यायची आहे. तर कुठं पाठवायचं आहे, पत्ता पहा त्यांचा, अमरावती महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग. तर बघा, आरोग्य विभागाची भरती आहे तर आरोग्य विभागामध्येच पाठवायचे. आवक जावक कक्ष, शेवटची खोली पंजाब नॅशनल बँकेचा वरचा माळा, कमल चौक अमरावती. पिनकोड दिलाय पहा 44601. येथे आणून द्यावा. अर्ज हे जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून बघा 3/8 पासून ते 10 ऑगस्ट 2024 कार्यालयीन वेळेत सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला आणून द्यायचे आहेत, म्हणजे तिथं आणून द्यायचे आहेत. अर्ज बंद पॉकेटमध्ये असावेत. पाकिटावरती राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान 15व्या वित्त आयोगाअंतर्गत ज्या पदासाठी अर्ज केला आहे ते इथं लिहायचं आहे. या पदाकरिता अर्ज असे नमूद करणं गरजेचं आहे.
तर अर्जाची छाननी करून पात्र अपात्र उमेदवारांची यादी देखील मित्रांनो अमरावती महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती तुम्हाला प्रसिद्ध केली जाणार आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला काय काय डॉक्युमेंट जोडायचे त्याची माहिती दिली आहे. पहा, संपूर्ण डॉक्युमेंटची यादी तुम्हाला या जाहिरातीमध्ये पाहता येईल. त्याचसोबत मित्रांनो याच्या काय अटी आणि शर्ती या ठिकाणी असतात. जसं की मित्रांनो ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती भरती असते 11-11 महिन्याचं, किंवा मित्रांनो पुढं त्याला मान्यता भेटल्यास पुढं कंटिन्यू देखील हे कॉन्ट्रॅक्ट केलं जाऊ शकतं. तर याच्यामध्ये राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत ही पदं भरली जातात. वयोमर्यादा ऑलरेडी तुम्हाला मी सांगितलेली आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो अर्जदाराला सोयीनुसार ठिकाण बदलून भेटत नसतं, हे NHMची पदभरती असल्यामुळं. याच्यासाठी मित्रांनो उच्च शैक्षणिक अर्हताधारकास अनुभव असल्यास किंवा उच्च शिक्षण असल्यास प्राधान्य देण्यात येतं. तर बघा, वरील पुढील पुनर्नियुक्ती 11 महिने 29 दिवसाच्या कालावधीकरिता आपल्या कामगिरी आणि मूल्यांकनानुसार असेल. तुम्हाला सांगितलं मी की 11-11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती मित्रांनो ही पदं भरली जातात. त्याच्यामुळं तुम्ही नक्की इथं काम करू शकतात. लाईफ टाईम तुमचं कॉन्ट्रॅक्ट तुमचं काम चांगलं असेल तर 11-11 महिने पुढं कंटिन्यू देखील केलं जातं. आणि आत्ता सध्या तर NHM अंतर्गत तुम्ही जर काम केलेलं असेल तर 10 वर्ष सेवा झालेली असेल तर त्यांना परमनंट देखील केलं जाणार आहे. आरोग्य विभागाचा तसा GR देखील मित्रांनो आलेला आहे, त्याच्यावरती देखील कार्यवाही चालू आहेत. तर ही NHM अंतर्गतची पदभरती असणार आहे. मग याच्यासाठी मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस मार्कशीट जोडाल, शेवटच्या वर्षाची मार्कशीट जी आहे त्याच्यामध्ये मित्रांनो तुमचं ग्रेड नसावा, गुण असावे, तुमचे पर्सेंटेज असणं गरजेचं आहे. त्यानुसारच तुमचं सिलेक्शन होणार आहे. बाकी याच्यामध्ये अजून देखील डिटेलमध्ये माहिती संपूर्ण दिलेली आहे. त्यासाठी ही जाहिरात तुम्हाला डाउनलोड करायची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, किंवा अमरावती म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या वेबसाईटवरती देखील तुम्हाला पाहायला भेटेल. तर बघा, याच्यामध्ये आता मित्रांनो तुमचं सिलेक्शन जे आहे ते कसं होणार आहे, निवड प्रक्रिया पहा, ज्याच्यामध्ये मित्रांनो तुमचं मूल्यांकन केलेलं आहे. मूल्यांकन म्हणजे गुणपद्धती केलेली असणार आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो खालीलप्रमाणे तुमचं मूल्यांकन जे आहे या ठिकाणी केलं जाईल, ज्याच्यामध्ये पदासाठी आवश्यक क्वालिफाईंग एक्झाममध्ये भेटलेले 50 गुण तुम्हाला दिले जातील. समजा तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी एकूण गुणांच्या टक्केवारीचे 50% प्रमाणे प्रोपोर्शन काढलं जाईल. उदाहरणार्थ तुम्हाला 60% गुण आहे शेवटच्या वर्षाच्या मार्क्सला, तुम्ही ज्या शैक्षणिक पात्रतेवरून अप्लाय करताय त्याला, तर मित्रांनो त्याचं 60 गुणिले 50 भागिले 100, 60% असतील तर 30च गुण दिले जातील तुम्हाला. कमीत कमी 50 गुण दिले जातात, जास्तीत जास्त 50 गुण दिले जातात. तर इथं तुमचे पर्सेंटेज ज्यांचं जास्त आहे त्यांचं या ठिकाणी वरती नाव येणार. त्याच्यानंतर बघा, उच्च शैक्षणिक अर्हता असेल तर त्याला वेगळे मार्क्स तुम्हाला दिले जाणार आहेत. त्यानंतर तुम्हाला त्या पदाच्या संदर्भात काही या ठिकाणी अनुभव असेल तर त्याला वेगळे मार्क्स दिले जाणार आहेत. असे मिळून या ठिकाणी 100 गुणांचं कट ऑफ लावलं जाणार आहे, मेरिट लिस्ट लावली जाणार आहे, आणि त्यानुसार तुमचं सिलेक्शन असणार आहे. या ठिकाणी बघा, ॲप्लिकेशन फॉर्म देखील त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. हा ॲप्लिकेशन फॉर्म देखील आहे, आणि ऑनलाईन देखील फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. लहान कुटुंबाच्या प्रमाणपत्राबद्दल देखील फॉर्म नमुना त्यांनी दिलेला आहे. तर गुगल फॉर्म जो भरायचा आहे तो या ठिकाणी तुम्हाला पाहून घ्यायचा आहे. अजून याच्याबद्दल संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला वाचायची, त्याच्यानंतरच अर्ज करायचा आहे. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा, आणि पुढील सर्व अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.